नमस्कार मित्रांनो, आत्मीय बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीची आजची मोठी खुशखबर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आजच्या व्हिडिओच्या मध्ये एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजची महत्वाची बातमी पुढील प्रमाणे. 31 डिसेंबरची खुशखबर. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात आनंदाची बातमी. तर GR निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत. मित्रांनो, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संदर्भात आताच्या घडीच्या संदर्भात दिनांक 30/12/2025 रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा व इतर शाळा यामध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याकरिता अतिरिक्त संवर्ग कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यामध्ये राज्यातील शासन मान्य खाजगी अनुदानित संस्थेच्या विशेष शाळा, कार्यशाळेची मान्यता आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी रद्द केल्यानंतर संस्थांनी विहित मुदतीत केलेल्या अपील प्राधिकरणांनी स्थगिती दिलेली नसल्यामुळे संबंधित उपक्रम लगेच बंद करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि स्थगिती दिलेल्या नसल्याने संबंधित उपक्रम बंद करण्याबाबत कार्यवाही करतील असेही निर्देश देण्यात आले. आणि त्यामुळे पटसंख्येवर आधारित किंवा निर्धारित पटसंख्या कमी झाल्यास आकृतीबंधानुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि देण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यातील अनुदानित उपक्रमामधील रिक्त पदानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन शक्यतो त्याच जिल्ह्यामध्ये करतील असेही नमूद करण्यात आले. तसेच संबंधित जिल्ह्यामध्ये पद रिक्त नसल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन लगतच्या जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अन्य विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या किंवा येत असलेल्या अनुदानित शाळा, कार्यशाळा मधील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आणि या संदर्भातील महत्वपूर्ण शासन निर्णय सविस्तर डाउनलोड करण्यासाठी आपण डाउनलोड करू शकता. आणि हा व्हिडिओची लिंक, शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. तेथून आपण PDF घेऊ शकता. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.